फ्रेंड्स, तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता वाजलेले आहेत 8:13 झाले आहेत। इकडं बाळ माझं झोपलेलं आहे। शाळेतून 8 वाजता आले, शाळेतून 6 वाजता आले। आल्यापासून बघा कसं झोपलं आणि तिकडं खिडकीच्या आत बघा तिकडे पोरी म्हणते त्याला मच्छरच आहे, त्याला समजत नाही की। आणि अनुला म्हणते कवापासून जो होमवर्क दिलाय तेवढा कंप्लीट कर बाळा, तर तिला सारखं सांगावं लागतं। तू काउंट कर, तुला माहित नाही। टेबल बघा पाठ केले तर माघारी विसरते। फटके दे ना तुझं तू बघ, सारखं सगळा आपण अभ्यास करून घ्यायचा तिचा, आणि तरी पण म्हणणार की मग मम्मी सगळं तू सांग। आता टेबल पण मीच सांगणार, प्लस मायनस पण मीच सांगणार। मग ही शाळेला कशाला जाती काय कळत नाही मला। अभ्यास करायचा, अभ्यास करा। मग टेबल कसं काही ना झालाय मग तुला? टेबल कसं काही ना झाला? बोल बोल, हा 4चा टेबल बोल। 28 + 4 कर। 28 + 4 करमणच झाले बघा। डोळे एक माझं कशाने दुखते वाचच, आणि डोकं पण एक 4 दिवस झालं दुखत होतं, बोलायलाच नको। इथनं बघा ह्या शाळेत आल्या काही यांची भांडण चालू असते सारखी। हातरून बघा सगळ्या घेऊन बसले त्या एका जाग्याला, काय करायचं अनावरती। आता अजून बघा दुसऱ्या 10 दिवस यांना सुट्ट्या लागणार आहे, त्या म्हटल्यावर अजून डोकेदुखी वाढली माझी। का तर घरात असल्या का बघा दिवसभर ह्यांचा भांडणच बघायलाच नको। धड काय काम सुचून देत नाही त्यांना, धड काय नाही। अनु आवर की, सारखे बघा भांडणच असते। आताच्या मुलांचं कसं सांग का, भीत नाहीत अजिबात भिणं म्हणून नाही। नाहीतर आमच्या टायमाला आम्ही कसं, आमच्या मम्मीची नुसतं पैंजणाचा आवाज जरी आला तर आम्ही हादरत होतो, आणि आताची पोरं बघा सारखं ह्यांचं बघा चालूच असतं कला। तुमची पण मुलं अशीच करते ते थोडंसं थंड वातावरण झालं त्यामुळं झोपले का? द्यावर 2 बॅगांची बघा ह्यांची बुक। आताशी लहान मुलगी 3रीलाच आहे, तरी त्यांची एवढी बघा पुस्तक आणि बुक असते ती। त्यांना कसं वाचायला तरी जमलं पाहिजे का नाही मुलांना। बघ थोडं अनुगपकी बारकी मोठी दुसरा करते, अजिबात ऐकत मला घातलेलं हातरून सगळं काढून डोकं एक माझं सारखं दुखतं, काय कळणं झालंय। चष्मा लागला की काय? गप्पाना कशाला वराडती? चष्मा लागला का काय कळणं झालंय बरं का मला। आणि काल म्हणजे जवळजवळ 2-4 दिवस झालं माझं डोकं दुखतंय, काय समजणं झालंय। आणि पाय मुरगळलाय म्हणून निमित्त झालंय ते अजून बघा पाय झाला। 2 इंजेक्शन घेऊन आले। स्वयंपाक काय बनवलाय, कणिक वगैरे म्हणून ठेवलेले आहे। अजून बघा मी अशी लंगतच चालायला लागतंय मला, अजून काय समजणं झालंय, पाय काय व्यवस्थित होईना झालाय। शेंगदाणं भाजून ठेवले ती, इकडे
केले मटकीच्या मोड्या आणलेल्या होत्या त्याची आमटी. इकडे कणिक मळून ठेवले, चपात्या बनवायच्या त्या. सकाळी शेंग्याची आमटी बनवलेली होती. पप्पाने गावाकडनं हुलग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या थोड्याशा म्हणजे भरपूर आणलेल्या होत्या बरं का. जेवढ्या तरी 2-4 भाज्या झाल्या त्याच्या. गप आत येईल घोडा. मैत्रिणीला म्हटलेलं मी काल घेऊन जा म्हणून पावट्याच्या शेंगा काळ्या, तिने काय नेलं जांभळा तिने काय नेल्या नाही त्या बरं का. मग म्हणलं आता नाही ते नेल्या म्हणल्या मग काय करायचं. तर म्हणलं आता काय होतंय ग तुम्हाला सारखं. काय करायचं मुलीच काय समजत. मी उठली की नाही मग अशा बघा फटकवते, मग पुरा त्यांना सलकम होत नाही त्यासली मागले. दनू ग बस, मी दोघीला पण फटका देईन. आणि तुला वर्क नाही का शाळेत ना आल्या बघा कपडेच राजगड. त्यात कसं होतंय माझं मनगट वगैरे दुखतंय, त्यामुळे मी काल का परवा दिवशी म्हटलेलं बाळानं राहू द्या कपडे चेंज करायचं, मला मनगट दुखतंय म्हणून मग आज पण चेंज केले नाही. आपलं दुखायला लागलं का मग बघा मग मुलांची मज्जाच असते, कारण आपण काय बोलत नसतोय त्याचा ते गैरफायदा घेतो. काय झाले तिलगू आलेले पण थोडीशी यातली भाजी दिलेली, पावटे शेंगा दिलेल्या. पण दनू गप म्हणते मी उठली का नाही मग फटका लावून दोघींनी पण. तिला काय समजलंच नाही काळ्या पावट्याच काय करायचं, तिने काय बनवलंच नाही. तिला म्हटलं मी शिजव कुकरला, मग तिने काय केलं काय माहितच नाही. आता एकदा आपण दिलंय म्हटलं माघार तर कसं घ्यायचं. इकडच्या लोक असते काय समजत नाही काय नाही, ते गोवाले लोक असते काय करावं काय नाही. त्यांना फक्त भात खायचं माहिती आहे, वेगळा दुसरं काय सुद्धा त्यांना माहित नाही. सोलून ठेवावं म्हणलं, सकाळी आपलं उसळ करावी. ठेवलेले पिशवीत घालून मैत्रीण घेऊन जाईल म्हणून, पण तिने काय नेलं नाही म्हटल्यावर म्हणलं आता नाच तर कसं करायचं, एवढं गावाकडनं वजन घेऊन आले पप्पा आणि आपण नाच करायचं म्हणलं ते बरोबर दिसत नाही. म्हणलं आता राहिलेले सोलून ठेवावं त्यांनी सकाळी ह्याची उसळ बनवलं. आता काय केले त्या मोड्याची आमटी. म्हणत होती बारकी मम्मी मोमोज कर, पण त्याला कॅरेट वगैरे नव्हतं तर आणि मैदा पण नव्हता. म्हटलं बघू आपण मैदा आणावं लागलं. झोपलीच नाही बघा, झोपली नाही म्हणजे दुपारी थोडीशी पडलेली, तोपर्यंत मम्मीचा फोन आला. पुन्हा अजून ठेवला तिनं, पुन्हा अजून मग 4:30ला केला, का तर ती पण आजारी होती, तिचं दुखत होतं म्हटल्यावर मग नंतर काय झोपलीच नाही. 4:30 वाजल्यापासून बसली फोनवर बोलत नाही. अनु तोंडात ही मुठ्ठीवाली बघा शाळेत आल्यापासून झोपलीच, तिला थंडी वाजायला लागली. हा तुला बोललेली ना मी टेबल पाठ कर म्हणून, टेबल पाठ कर हेटचा. तिला बघा टेबल पाठ कराय नको काय नाही, फक्त आईचं आन्सर सांगितलेलेच पाहिजे, तिला कष्ट नको काय सुद्धा. दोन आता एक्झाम कधी आता नाही लागणार, आता सुट्टी लागायच्या आधी नाही एक्झाम तुझी, नाही ना आता संपली. आता येणार आहे म्हणजे बसणार असते सुट्टी.
इकडं दिवाळीला सुट्टी देत नाही बरं का. इकडे दसऱ्याला आता 10 दिवस सुट्टी मिळणार आहे. गावाला जायची इच्छा होती माझी, 8 दिवस म्हणलं जाऊन येवावं. काय होतंय विषय, तिकडं गावाकडच्या सारखं जेवण मिळत नाही. तर धनु आमच्या पप्पांचे हाल होते तर. आणि मेन म्हणजे जायचं आणि यायचं पण खर्च भरपूर होतोय, कारण एका माणसाला 2000 रुपये तिकीट आहे. त्यामुळं जाणं येणं काय आपल्याला नाही परवडत. आम्ही जर तिघी जायचं म्हटलं तरी मोठी सीट बुक करावी लागते, आणि जायचे 4000 आणि यायचे 4000. ते काय आपल्याला परवडत नाही, कारण मुलांची फी पण भरायची आहे स्कूलची. आणि ट्रेनची काय तिकीट काय लगेच मिळत नसते, आणि जरी मिळाली तरी पण काय होतं 3 वाजता सोलापूरमध्ये पोचतं. त्यामुळे मला काय एवढं काय, मी कधी एकटीनं प्रवास केला नाही बरं का. ट्रॅव्हल्सनं कसं भीती नसते, पण तिकीट जास्त आहे. त्यामुळं मग माझं पण नाही जाऊ शकत गावाकडे. तेवढंच म्हणलं तर 4-8 दिवस येवावं, जरा मूड फ्रेश होईल. आणि गुजरातला जायचं तर काय, तिकडं पण जायचं काय सुखाचं नाही. 10 दिवस सुट्ट्यात जायचं की त्यांनी यायचं ते असं होतोय विषय. त्याला अगोदर 1 ते 2 महिने, मी किमान 1 महिना तरी तिकीट अगोदर काढावी लागते. सगळं तिकीट कन्फर्म होत असते ट्रेन जायचे म्हटले तर. कसं असतंय गुजरातला आता गरबा वगैरे असतात, छान असते बघायला, मुलींनी खेळाय वगैरे. नवरात्रामध्ये दुर्गा माता वगैरे बसते त्या म्हटल्यावर रोज गरबा वगैरे खेळायला मुली जात असते त्या. गप ना का मधून मधून जाते सांग बरं, काय डिस्टर्ब करते मला. कशासाठी पिन पाहिजे तुला. बारका मिरचा बघायला या गावपणा कृपाची बात म्हणजे बोलायला अजिबात ऐक. आणि ह्या काळ्या पावट्याची उसळ कोणाकोणाला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला पण आवडते म्हणजे तेवढंच, म्हणजे सारखी रोज रोज खायला म्हणल्यावर नाही आवडत, आपलं कधी तर खायचं म्हटल्यावर आवडते. आणि आमटी पण वाळलेली ह्याची बघा, डाळ वगैरे करून ठेवते त्याची पण आमटी आवडते. आता ह्याने आत्ताच गावाला गेलेले, त्या टायमाला 2 किलो हुलग्याची डाळ घेऊन आलेले. जवळजवळ किती 150 रुपये किलो, 2 किलो घेऊन आलेलं. काय होतं इकडं भाजीपाला व्यवस्थित भेटत नाही, त्यामुळे मग वाळल्याच भाज्यांचे सारखं कालवण करावं लागतं. गावाकडच्या सारखी वांगी पण भेटत नाहीत, काटेरी वांगी. गावाकडनं जवळ जाईल तेव्हाच आपल्याला भाजीला, नाहीतर मग रोज आपलं वाळच काहीतरी खायचं. वांगी वगैरे भेटतात इकडे बरं का, पण लांबडी असते ती. आणि भोपळा पण कसा चुळून असा मोठा, त्यामुळे आपल्याला काही जास्त मी काय भाजीला इकडं नाही आणत मी, कारण टेस्टच लागत नाही ना, आणि पाण्यात पण बदल होतो. त्यामुळे जास्त करून मी वाळ्याच भाज्या बनवत असते. कुठं आपलं मटकी भिजू घाल, कुठं आपलं वाटाणे भिजू घाल, कुठं मसूर कर, कुठं काय तर असलेच काय तर चालू असते माझं. आता जवळजवळ आठवडं झालं मी चपात्याच बनवते, नाहीतर भातच बनवत असते दुपारचा, कारण आजारी पडल्यामुळे मला काय खाऊच वाटत नव्हतं. त्यामुळे आपलं दुपारची चपाती भाजी भात आपलं काय होतं, नुसता भात केला तरी शिल्लक जास्त राहतोय. त्यामुळे मग म्हणलं आता तेवढ्याच दुपारच्या 2-4 चपात्या बनवायच्या, म्हणजे आपल्या मूडवर असते काम बरं का. इकडची लोक 2 टाइम भातच खाते ते, तरी शेजारचे म्हणते तेच तुम्ही 2 टाइम चपात्या कशा काय खाताय. म्हणलं आम्हाला चपाती शिवाय जमत. इकडच्या लोकांना चपाती म्हणजे जाड खाणं वाटतं. कवा तर कमी होणार, कवा तर जास्त होईल, कवा तर होणारच की.
कधी केलं का छोले? सोयाबीन होतं का छोले? तुला कशाची भाजी आवडते? छोलेची का सोयाबीनची? परवा दिवशी केलं की पनीर. बाबा आले त्या दिवशी. उद्या मंगळवार आहे, बुधवारी करतो. काय आणलं होतं? अंड्याचं मिक्सर. म्हणजे काय? त्यात काय काय टाकलं तर कांदा, तर चला बाय बाय करा. ह्यांना गार लागते आमच्या दोन्हीला. तर चला बाय बाय फ्रेंड्स. तर आता चपात्या वगैरे बनवून घेते. मुलींना खूप भूक लागली. बारकीनं काय दही भात खाल्लाय. चला बाय. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.